सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी योजना या संबंधीचं महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहील। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्ते आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत आता जमा करण्याचा निर्णय झालेला असून सरकारमार्फत मोठी दिलासा देणारी ही बातमी पाहायला मिळत आहे। कारण की आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी दोन्ही मिळून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय आता पूर्णपणे झालेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000, पीएम किसान योजनेचे 2,000, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता जमा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती मेसेज सुद्धा आलेले असेल। मेसेज आले नसतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याबद्दल आम्हाला माहिती मिळेल व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता रक्कम जमा झालेली आहे ते सुद्धा माहिती मिळेल। शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमच्या जिल्ह्यात ही रक्कम जमा झालेली आहे का ते आपण सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल माहिती मिळेल। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत आता जमा करण्याचा निर्णय झालेला होता। तो निर्णय आता पूर्णपणे सरकारने सोडलेला आहे। हप्त्याची रक्कम आता पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा डीबीटीचं बटन स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब असतील, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे असतील यांनी आता डीबीटीचं बटन दाबलेलं असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्त्याचा लाभ आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला। तो निर्णय आता झालेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे। जमा झालेल्या जिल्ह्यांची यादी बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे म्हणजे की बघा धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील आपण पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम ही जमा झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। कोणकोणत्या तालुक्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे त्यानंतर बघा कळंब तालुका असेल शेतकरी मित्रांनो, कळंब मध्ये सुद्धा आता ही रक्कम जमा झालेली आहे। कळंब मधील जे शेतकऱ्यांची कामे झालेली असेल त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी पीएम किसान दोन्ही हप्ते एकत्रपणे जमा झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार, हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना दोन्ही हप्ते आता एकत्रपणे जमा झालेले आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हप्ते आता जमा झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही हप्ते आता एकत्रपणे जमा झालेले आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम आता डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत जमा सुद्धा झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राइब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलवरती रोजच्या रोज घडामोडी पाहायला मिळत राहील। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कळंब नंतर औसा तालुका असेल, तुळजापूर असेल, बघा शेतकरी मित्रांनो तुळजापूर असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो भूम असेल, परंडा असेल, या बहुतांश तालुक्यामध्ये आता नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसान योजना असेल, या दोन्ही योजनेचे हप्त्याची आता रक्कम जमा सुद्धा झाली आहे।
शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे हप्ते आता जमा सुद्धा झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती हप्ता आता जमा सुद्धा झालेला आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता आता जमा सुद्धा झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती दोन्ही योजनेचे हप्ते आता एकत्रपणे जमा सुद्धा झालेले आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज राहणार नाही. कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजना हप्ते जमा बघू शकता शेतकरी मित्रांनो, हप्ते जमा झालेले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजना दोन्ही हप्ते आता एकत्रपणे आता जमा झालेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कसलीच चिंता काळजी करू नका. यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा बघा. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती DBT अंतर्गत DBT बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत जमा झालेले आहे. हप्ते आता पूर्णपणे जमा झालेले आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे दोन हप्ते आता एकत्रपणे केंद्र राज्य सरकार मार्फत एकत्रपणे आता जमा सुद्धा झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती अपडेट पाहायला मिळत राहतील. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, तिसरा जिल्हा म्हणजे की संभाजीनगर जिल्हा बघा. संभाजीनगर मध्ये सुद्धा पूर्णपणे दोन्ही हप्ते आता एकत्रपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत आता जमा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही योजनेचे हप्ते आता जमा झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. कारण की आता सरकारने मोठ्या प्रमाणात निधी वाटपाचा निर्णय घेतलेला असून सर्वांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही योजनेचे हप्ते आता जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही योजनेचे हप्ते आता जमा करण्यात पूर्णपणे निर्णय सरकारने घेतलेला तो निर्णय आता पूर्णपणे झालेला असून सर्वांच्याच खात्यावरती नमो शेतकरी PM किसान दोन्ही योजनेच्या दोन्ही हप्ते आता एकत्रपणे जमा झालेले आहेत. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी PM किसान दोन्ही योजनेचे हप्ते आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत DBT अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत जमा झालेले आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.